होरपळली। काल मुंबईचा पारा 38.6 अंशांवर गेला। सलग 2 दिवस उच्चांकी तापमान नोंदवण्यात आलं। मुंबईच्या उपनगरांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट बघायला मिळाली। राज्यासाठी देखील पुढचे 4 दिवस तापदायक ठरणार असल्याचं दिसतंय। पुणे शहरासह जिल्ह्यातील उष्णतेचा पारा बुधवारी 40 पार गेला। हंगामातील सर्वात जास्त तापमान राजगुरुनगरमध्ये 40.7 अंश नोंदवलं गेलंय। दरम्यान शहरासह जिल्ह्यात पुढील 2 दिवस कमाल आणि किमान तापमानात फारसा बदल होणार नाही। उन्हाचा चटका काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। विदर्भात उष्णतेची लाट आली। 11 पैकी 6 जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 अंशांवर गेलाय। अकोल्यात सर्वात जास्त म्हणजे 41 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। नागपूर, वर्धा, ब्रह्मपुरी आणि चंद्रपूर या शहरातील कमाल तापमानाचा पारा वेगानं वाढतोय। मल्हार सर्टिफिकेशनवरून मार्तंड संस्थांच्या विश्वस्तांमध्ये आता मतभेद नसल्याचं दिसतंय। विश्वस्त मंडळाचा मल्हार नावाला पाठिंबा असल्याचं प्रमुख विश्वस्त अभिजित देवकातेंनी म्हटलं। मटणाला मल्हार सर्टिफिकेट देण्याचं नितेश राणेंनी म्हटलं आणि यानंतर या विश्वस्त मंडळात मतभेद झाले असल्याचं देखील बघायला मिळालं। हलाल आणि झटका वादावर जितेंद्र आव्हाडांना आता नितेश राणे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला। मुस्लिमांच्या कुर्ता आणि शेरवानीवर बंदी यायला नको असा टोला आव्हाडांनी लगावला। तर कारण नसताना हिंदू मुस्लिम वाद निर्माण केला जातो असं म्हणत त्यांनी नितेश राणेंना यावेळेस ठणकावून सुनावलं। उदयनराजेंनी हलाल झटका मटण वादावरून नितेश राणेंना टोला लगावलाय। मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे ज्यांना खायचं त्यांनी खावं असं उदयनराजे भोसले म्हणाले। इतिहास संशोधक इंद्रजित सावंत धमकी प्रकरण आणि छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य या प्रकरणी प्रशांत कोरटकरला दिलासा मिळाला। 17 मार्चपर्यंत कोरटकरला अटकेपासून दिलासा मिळालाय। प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे। पोलिसांनी केलेली विनंती आता कोर्टानं फेटाळून लावली आहे। पुण्यातला कुख्यात गुंड गजा मारण्याची रवानगी सांगलीच्या कारागृहात करण्यात आली। त्यामागील कारण मात्र अद्यापही समजू शकलेलं नाही। मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला झालेल्या मारहाणीनंतर पुणे पोलिसांनी मारणे आणि टोळीवर मुक्का लावला। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एमपीएससीच्या सर्व परीक्षा लवकरच मराठीमध्ये होणार आहे। मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत अशी घोषणा केली आहे। कृषी अभियांत्रिकीची परीक्षा मराठीमध्ये घेण्याची मुभा देखील देण्यात आलेली आहे। जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातलं भूकंप सदृश्य झटके जाणवले। संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 2 वेळा धक्के जाणवले असं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे। चाळीसगावच्या तहसीलदारांना या घटनेला दुजोरा देखील दिला असल्याचं बघायला मिळालं। नाशिकच्या ग्रामीण भागासह मालेगाव शहरात तापमानानं उच्चांक गाठला। आज तापमान 40 अंशांवर गेलंय। नागरिकांच्या जीवाची लाहीलाही होतीये। कामासाठी घराबाहेर पडणं कठीण झालंय। पुढील काही दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याची देखील शक्यता आहे। नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर कुत्रा आढळला। एक विमान सोमवारी रात्री उशिरा भोपाळ या ठिकाणी वळवावं लागलं। धावपट्टीवरील कुत्र्यामुळे विमान उतरवताना कुठला अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता होती। मात्र वैमानिकाच्या सावधानतेमुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही।